वर पहा, इथं इंद्र आहे बघा, दिसला का? कीर्तनात हो म्हणायचं असते, नियम पाहा जाणार तुम्ही. इंद्र दिसला का? हो म्हणा जरा मोकळ्या मनानं. हा तेच म्हणलं. इकडे ब्रह्मदेव आहे, दिसला का? इकडे वरून येतो, दिसला का? इथं ओस्माना बिन लादेन आहे, दिसला का? वरच आहे ना. आज ओस अमरावती, आज अमरावती ओस आहे. सगळे काला पाहण्याकरता घनसावंगीच्या या भूमंडलावर, आकाश मंडलात उभे आहेत. पण परमात्म्याने त्यांना काला दिला नाही, उलट वाकुल्या दाखवल्या, पुढे दाखवायच्यात आपल्याला, मिळाला नाही. मग सगळ्या देवांनी मिटिंग घेतली आणि असा तर देव आपल्याला काला देत नाही. आपण एक करू म्हणे, हे काला खाल्ल्यानंतर हे गोपाळ हात धुवायला कुठे येतील? यमुनेला येतील. आणि त्यांच्या हाताला जे चिटकलेले ते खाऊ म्हणले. काल्याचे असे देव जडी झाले मासे, सगळ्याला माहिती. देव तिथं गेले, पण देवाने सगळ्या गोपाळाला सांगितलं, गोपाळांनो, आज काला खाल्लाय, पण आजचा काला रुमालाला पुसायचा नाही, यमुनेत कोणी हात धुवायचा नाही, मग हाताला हात पुसायचा नाही, मग सगळ्यांनी हात बॅक साईडला पुसायचे. तिरी सांगा ते हात, हात कुठं पुसायचे समजून घ्या. कीर्तन असल्यामुळे ढोंगण म्हणता येईना मला. म्हणलं तर जाऊ द्या मग, आता काय तिरी सांगा ते हात. इथंच हात पुसायला काय लावले? त्याचं कारण आपल्याकडे प्रत्येक इंद्रियाची अभिमानी देवता आहे. हाताची देवता इंद्र आहे. हातात युवराज महाराज, हाताची देवता कोण आहे? इंद्र आहे. आणि इंद्र सगळ्यात मोठा पकवाज आहे, म्हणून पकवाज हातानच वाजवता येतो. आजकाल तोंडानं वाजवायला लागले काही काही असे कलाकार आहेत. पण मृदंग म्हटल्यावर हातातच काय पाहिजे? जोर पाहिजे, हातामध्ये ताकद पाहिजे. आता काय झाले महाराज, असे काही पकवाज आहेत इथंचे चांगले आहेत. काय काय पकवायची ताकद कमी पडते आणि काय कायची जास्त होती. हा बरं नाही, तसंच आहे. कायची कमी पडते आणि कायची जास्त होती. जिथं चाट पाहिजे तिथं थाप, जिथं थाप पाहिजे तिथं चाट. अवघड असत असं. म्हणून समन समजणारे 100 मृदंग अलंकार माझ्या ओळखीचे. स्वर्ण लागणारे 150च्या जवळजवळ संगीत विशारद माझ्या ओळखीचे. आणि श्लोक न येणारे शास्त्रीला तर कमीच नाही. असं वर माहिती असं दे, जाऊ द्या विस्तारा का. इंद्रोवादी मृदंगा, हाताची देवता इंद्र आहे, वाणीची देवता अग्नी आहे. कदाचित तिकडं हात पुसले तर ती देवता तिथं ग्रहण करील. इथं कोणताच देव नाही म्हणून इथं हात पुसा म्हणले. पण त्यांना काला द्यायचा नाही असं ठरवलं. मग तू का म्हणे, काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगीत. काला तिथं दुर्लभ आहे मंडळी, आणि तो विशेष लाभ कुठं आहे? या मृत्यू लोकात आहे. मग नियम असा आहे, जी वस्तू दुर्लभ आहे ती कोणाच्या हातात देऊन चालत नाही, योग्य व्यक्तीच्याच हाती द्यावी लागते. घनसावंगीच्या शाळेवर चपराशाची निवड करायची, जिला जालन बाबा, आणि जाणण्याकरता कलेक्टरची निवड करायची. कोणाकोणाची निवड आहे साहेब? एक चपराशाची आणि एक कलेक्टरची. क्वालिफिकेशनचा विचार बारकाईनं कोण्या पदाकरता करावा लागेल? कलेक्टर. पद काय आहे? महत्वाचं आहे, कोणाच्या हाती देऊन जमणार नाही. चपराशाचं काय नाही, चपराशाला इंग्रजीत पिऊन म्हणतात. तो पिऊन असलं तरी चालत. इंग्रजीत चपराशाला शब्द काय? पिऊन. आणि तो थोडासा पिऊन असला तरी पण कलेक्टर पद महत्वाचं आहे. म्हणून जी वस्तू जेवढी महत्वाची तेवढीच बारकाईने विचार करावा लागतो. त्याला देणारा कोणाच्या हातात द्यायची आणि कोणाच्या हातानं घ्यायची. म्हणून पंतप्रधान पदाची शपथ पद महत्वाचं आहे. कोणाच्या हाताने शपथ घेतली जाते? डुडुळगावच्या सरपंचाच्या हाताने, राष्ट्रपतीच्या. म्हणून महत्वाची वस्तू महत्वाच्याच व्यक्तीच्या हातून घेतली पाहिजे, तर तिला वजन. नाहीतर तशीच प्रतिज्ञा मी वाचतो तुम्हाला सांगतो, काय अर्थ आहे? होतील का सगळे पंतप्रधान? नाही. ती कोणाच्या तोंडून आली पाहिजे? राष्ट्रपतीच्याच तोंडून आली पाहिजे, बहुमत सिद्ध करून आली पाहिजे. चला,
तात्पर्य एवढे मंडळी की महत्वाची वस्तू महत्वाच्याच व्यक्तीच्या हातून घ्यावी लागते आणि महत्वाच्याच व्यक्तीच्या हातात द्यावी लागते. मला सांगा, तुम्ही बाहेरून आले, बाजार घेऊन आले आणि भेळ आणली लेकरांसाठी, तर ती लेकराच्या हातात दिली तरी चालते. फळ आणले, लेकराच्या हातात दिलं तरी, ऐका ना, फळ आणले लेकराच्या हातात दिले तरी चालतात. बाजार आणला लेकराच्या हातात दिलं तरी चालतं. आईस्क्रीम आणली लेकराच्या हातात दिलं तरी चालतं. सोनं आणलं हे मात्र लेकराच्या हातात देऊन जमत नाही, ते लेकराच्या माईच्या हातात द्यावं लागत. आपल्या माईच्या हातात दिलं बी लई असो. तात्पर्य ऐका मंडळी, महत्वाची वस्तू आहे. जाऊ द्या ना, सोपं बोलू ना. कीर्तन झालं की जेवण आहे का आता? काय काय प्रसाद आला? बुंदी, अजून मसाला भात, अजून पत्रवाळी, ग्लास आहे, ते पाणी आहे, पाणी आहे, पत्रवाळी आहे. महाराज आज तुम्ही बुंदी कमी द्या पण पाणी भरपूर द्या बा. बुंदी आहे, भात आहे, पत्रवाळी आहे. मग वाढण्याकरता चला पंक्ती बसून घ्या असं पांडुरंग महाराजांनी पुकारलं की सगळे तरुण पोरं वाढायला पाहणार आहेत. आणि तरुणांनी वाढलंच पाहिजे. तरुण पोरांना ऐका, असं शास्त्र आहे, तरुण पोरानं कधी पहिल्या पंक्तीला बसायचं नसतं. जो तरुण पोरगा पहिल्या पंक्तीला बसतो त्याचं लग्न लवकर जमत नाही. असं काय शास्त्र आहे? पांडुरंग महाराज, मला लय पहिल्या पंक्तीला बसायचा नाद होता. असू द्या. आणि जसे तरुण पोरं पळणार तशी बारके बारके पोरं काय होतात? पळतात. आम्हाला वाढायचं, आम्हाला वाढायचं. पण स्वयंपाक ज्यांच्या हातात आहे ते काय करणार? बारक्या पोराजवळ पत्रवाळ्या, ग्लास, मीठ दिलं. त्याच्यापेक्षा जे जबाबदार आहेत त्यांच्या हातामध्ये भात, मसाला भात, आणि जे खरे जबाबदार आहेत त्यांच्याच हातात बुंदी. मग साधा विचार करा ना, बुंदी झाली तरी काय? ज्ञानोबाच्या ओवीत सांगतो, नाना सुद्रव्य गोमटी शरीरी झाली पैठी आणि होणी ठाके किरीटी मलूची जेवी. त्या बुंदीचं काय होणार आहे? जेवायचं तेच होणार आहे. मग अशी नासकी बुंदी देताना कोणाला द्यायची आणि कोणी द्यायची याचा विचार आपण करतो. एवढा महत्वाचा काला कोणी द्यायचा आणि कोणाला द्यायचा ह्याचा विचार केलाच पाहिजे. काय होतं? चांगली वस्तू मूर्खाच्या हातात गेल्यावर काय होतं? पुराणातलं उदाहरण मी सांगतो, व्यवहारातले तुम्ही समजून घ्या. कोणाच्या भावना मला दुखवायच्या नाहीयेत. नहुष नावाचा राजा झाला, स्वर्गाचा अधिकारी नव्हता, पण वशिल्यानं काय झाला? स्वर्गाधिपती झाला. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी माझी भामावाला नाही लक्षात आलं त्याच्या. गेला आणि गेल्या गेला त्याने आधी बघाव ना लोकांच्या पाण्याचं कसं, कशाचं कसं. आधी मला इंद्रायणी कुठे, इंद्राची बायको कुठे? ती हुशार होती इंद्राणी. ती म्हटली त्याला म्हणा मी तुझीच आहे, तू जिंकलाय मला, पण अशा वाहनात ये ज्या वाहनावर अजून कोणीच बसलेलं नाही. असं वाहन पाहिजे म्हणे मला. मग नहुष डोकं चालू लागला, कोणतं वाहन आहे बरं ज्या वाहनात कोणीच बसलं नाही? तुम्हाला हत्तीवर जाऊ. तेवढ्यात पिये म्हणला, साहेब लक्ष्मी बसते त्याच्यावर, गजांत लक्ष्मी म्हणे. मग आपण गरुडावर जाऊ. आता मदत करा तुम्ही पण. म्हणे आपण काय करू? मोरावर जाऊ. म्हणे आपण वाघावर जाऊ. देवी आपण रेड्यावर जाऊ. मला यमराज. तुम्हाला आपण उंदरावर जाऊ. आणि सगळं कंटाळते मला आपण इनोवा जाऊ उमेश महाराजाकडे. शेवटी त्यानं काय शोधलं माहिती का? हे म्हणले आपण हे करू, गाढवावर बसून जाऊ. मग काय गोरे तेवढ्यात एक जर मला म्हणले एक शूद्र देवता शीतला देवी, तिचं वाहन गाढवावर. म्हणजे कोण्या वाहनात जाऊ? पुढचा जसा नालायक असतो जवळचे बऱ्यापैकी तशीच असते, बऱ्यापैकी असते तर ते. आणि त्या बऱ्यापैकी त्याला बऱ्यापैकी केलेला ते मला साहेब मी देऊ का सल्ला? सगळ्या वाहनात सगळे बसले म्हणे, पण ज्या पालखीला सप्त ऋषी जुंपले अशा वाहनात कुणीच बसलेलं नाही. काय प्रमाद आहे महाराज? सप्त ऋषी पालखीला लावले आणि त्यामध्ये हा बसला. आता सत्य पुढे शानपान चालत नाही. सप्तऋषीनं पालखी धरली, सप्तऋषी निघाले, पण याला गडबड झाली. इंद्राणीकडे जायची. सर्पय सर्पय सुरसरती धातू आहे.
आणि त्याचं आज्ञार्थ रूप काय होतं? सर्पय सर्पय, चला चला चला. ते ऋषी चिडले, काय सर्पय सर्पय म्हणतो रे, जा तू सर्प होशील. आणि नवश स्वर्गापती झालेला त्याने भुजंगत्व पावला. काय झालं? अधिकार नसताना पद आलं की असं होत. बरं त्याच कल्याण होतं असं नाही, त्या सत्तेचं सुद्धा महत्व राहत नाही. हो बघा, ज्या सत्तेत ऋषींना पूजलं जातं त्या ऋषींना पालखीला लावलं म्हणजे काय अवडंबन आहे त्या पदाचं. जाऊ द्या, दोघांचं कल्याण आहे. अजून सोपं उदाहरण देतो आणि अभंगाकडे वळतो मला. अजून सोपं, आपल्या देशातला सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कार आहे, त्याचं नाव भारतरत्न. भारतरत्न कोणाला दिला जातो? जो एखादा मत एक चपटी पितो त्याला. कोणाला दिला जातो? ज्याने आपल्या कर्तृत्वाने, ऐकलं साहेब, आपल्या कर्तृत्वाने ज्याने जगात आपल्या देशाची ओळख निर्माण केली त्याला भारतरत्न दिला जातो. आणि मग एवढा महत्व भारतरत्न कोणालाही देऊ लागले, व्यवहारातला शब्द आहे, त्याचं वेटेज राहील का? नाही राहणार. वस्तू देताना योग्य व्यक्तीच्या हातात द्यावी, योग्य व्यक्तीने घ्यावी. कीर्तनात सांगू नये, कॅमेरे नसते तर सांगितलंय असते. सांगू थोडस, 1 मिनिट करता का बंद? म्हणते करा 1 मिनिट बंद.